चांगल्या नगराचा बहुमान मिळाला। पालकत्व त्यांनी याचं घेतलेलं आहे, परंतु याच शहरामध्ये आज त्यांच्यावरती टीका होती आहे, तर ती टीका तुम्ही ऐकली असेल, काय वेदना किंवा काय खेद त्या निमित्तानं व्यक्त केली? खरं सांगायचं तर मोठं व्हायचं म्हटल्यानंतर टीका होतातच आणि कुटुंबाला ह्या टीका सहन करण्याचं जेव्हा मोठे लोक होतात तेव्हा सहन करण्याची एक सवय लागून जाते, पण शेवटी आम्ही माणसंच आहोत, त्यामुळे वाटणाऱ्या गोष्टी आम्हालाही भावना आहेत त्यामुळे वाटतातच। पण आदरणीय दादांनी या सगळ्यांच्या वरती मात करून नेहमीच विकासाला प्राधान्य दिलेले आहे आणि त्या दृष्टीने आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो सगळीकडे। टीका होणं आणि एकेरी उल्लेख करणं, ज्यांच्या तालमीत आपण तयार झालेलो आहोत त्यांच्यावरतीच असा एकेरी उल्लेख करणं हे एक थोडंसं संतापजनक वाटतं। ज्या पद्धतीनं राजकारण ज्या वळणाकडे चाललंय ते पाहता, खरं सांगायचं तर आम्ही राष्ट्रवादी आदरणीय दादांच्या ज्या नेतृत्वाखाली आलेली आहे ती आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊन परत एकदा पिंपरी चिंचवड या शहराला नवं चैतन्य देण्याचा जो मागच्या काही वर्षामध्ये त्याचं जी काही अवस्था झालेली आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्ही त्याच मुद्द्यावरती आम्ही पुढे जाणार आहोत, त्यामुळे आम्ही बाकीच्या विषयांकडे जास्त लक्ष देत नाही। दोन्ही राष्ट्रवादी इथं एकत्र लढत आहेत, त्या अनुषंगाने काय भावना आहे? कारण आपण पाहिलं होतं की 2.5 वर्षापूर्वी जे चित्र होतं ते आता बदलताना या ठिकाणी दिसत आहे आणि आपल्याला माहिती आहे की सगळीकडेच आज महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्याकडे युती आघाड्या होत आहेत, त्याप्रमाणे इथे पण झालेले आहेत आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या वरिष्ठ पातळीवर ठरतच असतील किंवा ठरतील, त्यामुळे मला असं वाटतं की ते दादा जास्त त्याचा आन्सर देतील। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। आम्ही कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आहोत, आम्ही सगळ्यांनीच हे बोलून दाखवले वारंवार, त्यामुळे चांगलंच वाटलं। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। लाईटला आडवा